नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजूमध्ये मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कढी भात कसा बनवायचा ते। कढी भात बनवायला सगळ्यांना आवडतो आणि त्यासोबत खायला देखील। पण कढी बनवताना बेसिकली खूप प्रॉब्लेम येतो, जसं की कढीमध्ये दही आणि पाणी वेगवेगळं होणं, कढी फुटणं किंवा बेसनच्या गुठळ्या राहणं। तर असे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ना छान टिप्स सांगितल्यात, त्यासोबत मोकळा फटफटीत जिरा राईस कसा बनवायचा ते सांगितले। रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट बनवून तयार होते। तर लगेच आपण कढी भाताच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर कढी भात बनवण्यासाठी आधी आपण जे कढीमध्ये भजी घातले जातात त्याची रेसिपी पाहूयात। त्यासाठी मी इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालून घेत आहे। त्यासोबत अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे बारीक चिरलेली। आता कांदा घालणं पूर्णपणे ऑप्शनल नाही, कोणी भजीमध्ये अजिबात कांदा घालत नाही आणि थोडीशी मिरची देखील वापरतात, पण मी मिरची वापरण्याऐवजी इथं अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेत आहे आणि त्यासोबत थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेत आहे। आता तुम्हाला मिरची हवी असेल तर बारीक कट करून मिरची वापरली तरी देखील चालेल, पण ती दातात आली ना खूप विचित्र चव लागते आणि पूर्ण तोंडाची चव बिघडून जाते, त्यामुळे मिरची वापरली ना तर बरं पडतं। आता थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवणार आहे। बॅटर पूर्ण असं पातळ बनवायचं नाही, अगदी हलकीशी थिकनेस ठेवायची आहे आपल्याला या बॅटरमध्ये। अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। आता भजीचं बॅटर तयार आहे, तोपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल व्यवस्थित गरम झाले की छोटे छोटे भजी आपण या कढईमध्ये सोडणार आहे। गॅसची फ्लेम मिडियम आहेत। अशाच पद्धतीने सर्व भजी मी इथे या कढईमध्ये सोडून घेत आहे। आता आधी सांगितल्याप्रमाणे कांदा वापरणं ऑप्शनल आहे, मिरची वापरणं ऑप्शनल आहे, त्यामुळे आवडीनुसार यातले पदार्थ कमी अधिक करू शकता। पण अशा पद्धतीने भजी केले ना कढईमध्ये अगदी उत्तम लागतात, जबरदस्त टेस्ट येते या कांद्याची वगैरे। त्यामुळे नक्की अशा पद्धतीने एकदा कढी बनवून पहा। बनवायला अगदी सोपी आहे ही कढी, तुम्ही पाहू शकता। आता अगदी हलकेसे लालसर होईपर्यंत आपण हे भजी तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता छान असे हे भजी तळून झालेले आहेत। आता आपण हे कढईमधनं काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मी सर्व भजी इथे बनवून घेणार आहे। भजी काढताना ना हलकंसं तेल त्यातलं नितळून घेणार आहे। भजी तयार आहेत। आता आपण पहिल्या टिपकडे जाऊयात, कढी बनवायला सुरुवात करूयात। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं का तर आपल्या बेसनाच्या गुठळ्या राहू नयेत यासाठी आणि बॅटर सरसरी छान असं व्हावं यासाठी। आता यामध्ये मी घालून घेत आहे 1 वाटी बेसन पीठ आणि बेसन पीठ घातलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दही इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे। आता अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याने हे छान बॅटर मिक्सरवरती फिरून घेणार आहेत, जेणेकरून दही आणि बेसन व्यवस्थित एकजीव होईल, अजिबात गुठळ्या राहणार नाही आणि जो प्रॉब्लेम येतो ना बेसनाच्या गुठळ्या राहायच्या तो रिमूव्ह होईल। त्याचबरोबर आहे ना दही आणि बेसन वेगवेगळं होतं ते होणार नाही। अशा पद्धतीचं हे बॅटर मी मिक्सरवरती फिरून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे हे बॅटर। आता आपण कढी बनवायला घेऊयात। आता कढी बनवण्यासाठी मी इथे आपलं जे भजी तळलेलं तेल होतं तेच कमी करून घेतले, अगदी थोडंसं तेल ठेवलेलं आहे 2 चमचे, कारण की कढीसाठी कमीच तेल लागतं। आता तेल गरम झालं ना पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरं मी यामध्ये घालून घेत आहे। त्याचसोबत 5 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतले, त्या देखील मी इथे यामध्ये घालून घेणार आहे। आता मिरचीचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। आता बारीक चिरलेले 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 5-6 कढीपत्त्याची पानं मी यामध्ये घालून घेत आहे। आता हे अर्धा मिनिट हलकं मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे फ्लेवर उत्तम उतरेल। त्याचबरोबर आता मी काय केलं आहे, पाव चमचा हळद घेतली आहे एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये 1 चमचा पाणी घालून घेत आहे। आता हे हळदीचं आणि पाण्याचं मिश्रण बनवायचं, छान हळद त्यात एकजीव करायची आणि या कढईमध्ये घालून घ्यायची। अगदी 10 ते 15 सेकंद आपल्याला ही हळद छान अशी शिजून घ्यायचं, जेणेकरून हळदीचा कच्चापणा जाईल। आणि त्याचबरोबर आपण जे बेसन पिठाचं आणि दह्याचं मिश्रण केलं होतं ते सर्व कढईमध्ये घालून घेतलेलं आहे। आता छान एकत्र करून घेत आहे। हळद थोडीशी कमी वाटते, मी थोडीशी हळद यामध्ये घालून घेतली। त्याचबरोबर आपल्याला कढीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे। कढी अगदी हलकीशी थोडीशी पातळ असते, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरलं तरी देखील चालेल। त्याचबरोबर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर या कढईमध्ये घालून घेतलेली आहे। आता कढी आपण 10 ते 15 मिनिटं छान
मीडियम फ्लेमवरती उकळून घेणार आहोत. उकळताना मध्ये सतत ढवळत राहायचं आहे. आता बनवून घेऊयात जिरा राईस. जिरा राईस बनवण्यासाठी मी एका कुकरमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घेतले. तमालपत्र हलकंसं आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. खूप मस्त हा जिरा राईस बनवून होतो आणि अगदी झटपट बनवून होतो 10 ते 15 मिनटामध्ये. आता तमालपत्र छान हलकंसं तळलं गेलेलं आहे. यामध्ये घालत आहे मी 2 चमचे जिरं. आता जिरं घातल्यानंतर आपल्याला जिरं छान फुलवून घ्यायचं आहे. जिरं छान फुललं गेलं की यामध्ये मी घालणार आहे 2 ग्लास पाणी. पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली की त्यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ आणि एक हिरवी वेलची. वेलचीमुळे अगदी छान चव येते. तुम्ही जर हा जिरा राईस कढीसोबत खाणार नसेल, कारण की कढी आंबट असते, त्यामुळे इथे लिंबाचा रस वापरायची गरज नाही. पण हा अर्ध्या लिंबाचा रस जर तुम्ही जिरा राईस बनवताना घातला ना, अगदी छान चव येते जिरा राईसला. त्यामुळे तुम्ही कढीसोबत न खाता दुसऱ्या कशासोबत जर हा जिरा राईस खाणार असाल तर अगदी हलकंसं लिंबूचा रस घातला ना तर उत्तमच. आता इथे छान पाण्याला उकळी आली. तुम्ही पाहू शकता मी इथे 2 वाटी कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, ते या कुकरमध्ये काढून घेत आहे. आता त्याचसोबत घालणार आहे बारीक चिरलेली अगदी थोडीशी कोथिंबीर. आता कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण कोथिंबीरीची टेस्ट पण छान लागते. त्याचसोबत जिरा राईस दिसतो देखील सुंदर. आता झाकण लावून आपण याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. इथे 15 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कढीला किती छान उकळी आलेली आहे. आता मी यामध्ये शेवटी सर्वात चवीनुसार मीठ घालून घेत आहे. अशा पद्धतीने शेवटी मीठ घातल्यामुळे कढी अजिबात फुटत नाही. मीठ घातल्यानंतर अर्धासा मिनटं उकळी येऊन दिलेली आहे आणि गॅस बंद करून घेतला. आता तयार केलेले भजी आता कढईमध्ये सोडून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता किती छान आपली कढी दिसत आहे. जिरा राईस देखील तयार झालेला आहे. आता आपण हे कढी भात सर्व करूयात आणि तुम्ही पाहू शकता किती उत्तम अशी कढी तयार झालेली आहे. त्याचसोबत हा मोकळा सरसरीत झालेला जिरा राईस. तुम्हाला जर या कढी भाताची रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. अशा पद्धतीने बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू ह्या आपल्या रेसिपीच्या जगाला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.